नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा साहित्य काय घेतले। एक काकडी घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुवून साल काढून बघा ही काकडी घेतलेली आहे, अर्धी घेतलेली आहे त्यातली, म्हणजे छोट्या आकाराची जरी घेतली तरी चालेल, मोठी घेतली तर तुमच्या माणसाप्रमाणे तुम्ही ह्यातलं साहित्य कमी जास्त करू शकता। एक गाजर घेतलेलं आहे, त्याला पण स्वच्छ धुवून त्याची साल काढून खिसून घेतलेलं आहे। अर्धा बीट घेतलेलं आहे, त्याला पण मी असं खिसून घेतलेलं आहे। एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, एक छोट्या आकाराचा टोमॅटो पण मी बारीक कापून घेतलेला आहे। आता ह्याच्यात तुम्हाला अजून तुम्ही काय टाकू शकता मी तुम्हाला लगेच सांगते। एक बटाटा शिजवलेला छोट्या आकाराचा तुम्ही खिसून घ्यायचा। पालक थोडीशी जर घेत असाल तर पालक सुद्धा घेऊ शकता। म्हणजे जे भाज्या तुमच्या मुलं खात नाहीत ते सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या अशा मिक्स करू शकता। एकदम मस्त आणि चटपटीत असा हा पराठा होतो आणि गरम गरम खायला नाश्त्यासाठी एकदम उत्तम आहे। वाडगं घेतलेलं आहे, तर हे वाडग्यामध्ये मी काढून घेते सगळं। आता त्यात टाकणार आहे मी अर्धा चमचा टमाटर सॉस। आता तुम्ही म्हणाल की टोमॅटो टाकल्यानंतर तू सॉस कशाला टाकते, तुम्ही एकदा हे सगळं करून बघा, तुम्हाला कळेल की ह्याची चव कशी काय लागते ते। ह्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकायचे। हा जो मसाला मी बनवलेला आहे, हा मसाला कसा बनवलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाला मी लिहून देईन की कसा बनवायचा असतो तो। ह्याच्यामध्ये मिरची पावडर, आता तुम्हाला सांगते तुमच्याला मिरची पावडर नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण थोडीशी कापून कुटून टाकू शकता। कापून टाकली की काय होतं, एक जागीच लागतं मुलांच्या तोंडाला, त्यापेक्षा कुटून टाकली तर सगळ्यात बेस्ट। ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फुटाण्याचं डाळ जे असतं ना ते मी बारीक करून घेतलेलं आहे, 1 चमचा टाकायचं। 1 चमचा बघा ही खारी बुंदी घेतलेली आहे मी। आता ही तुम्ही नाही टाकली तरी चालेल, ही खारी बुंदी वगैरे ही माझ्या मी मनानं टाकत असते, तर तुम्ही ती नाही टाकलं तरी चालेल। हे बटाट्याच्या सळ्या आहेत माझ्याकडं, तुमच्याकडे जर खारी शेव वगैरे जर असेल ना तर ती टाकली तर चालेल। एकदम सगळं थोडं थोडंसं टाकायचं आणि नाही टाकलं तरी पण चालेल। ह्यात टाकणार आहे मी थोडंसं चीज। काय होतं माहिती आहे का, मुलं बाहेरचं खायला लय बघतात, तर तुम्ही थोडंसं घरात काहीतरी वेगळं असं करून द्यायचं, म्हणजे मुलं बाहेरचं जास्त खाणार नाहीत। आणि असं थंडीच्या दिवसात म्हणा, पावसाळ्यात म्हणा, असं जर काय बाहेरचं खाल्लं तर मुलं आजारी पडतात, तर थोडंसं घरात वेगळं करून दिलं की नाही तर एकदम छान होतं। आता ह्याच्यामध्ये टाकणारे हा उडदाच्या डाळीचं पापड भाजून घेतलेला आहे मी गॅसवर, आणि उडदाच्या डाळीचे पापड कसे करायचे त्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। एकदम बारीक चुरा करायचा कसा। आता उडदाचा पापड नसेल तुमच्याकडं तर जसं खारी शेव वगैरे जर असेल कधी आणलेली तर ती सुद्धा अशी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता। आता तुम्हाला सांगते बाकीचं साहित्य काहीच नाही आहे, तर तुम्ही हे बाकीचं साहित्य टाकण्यापेक्षा कांदा, टोमॅटो आणि पापड फक्त जर तुम्ही एकत्र करून जरी बनवलं तर एकदम मस्त असा पराठा होता। हे सगळं आपण पहिले एकजीव करून घेऊया। बघा अशा पद्धतीत सगळं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या अशा गोष्टी काय आहेत माहिती आहे का, लय वेळ ठेवायचे नाही आहेत, पाणी सुटतं त्याला। बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। तसं जर कधी झालंच की बाबा करस्तोर जर वेळ लागला, लहान मुलं वगैरे असं, तर त्याच्यामध्ये परत बटाटा काय करायचा, एक शिजवलेला बटाटा खिसून टाकायचा आणि मिक्स करायचं, त्याला थोडासा घट्टपणा येतो। आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि एकदम असा मोठा गोळा घेतलेला आहे बघा गव्हाच्या पिठाचा। आपल्याला तर हमेशा येतो कसं मळायचं कसं करायचं हे तर तुम्हाला माहितीच असतं। ह्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ मैदा एकत्र करून जरी घेतलं तरी चालेल। हे नुसतं आपलं गव्हाचं पीठ आहे, फक्त एवढंच की घट्ट मळून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण पहिलं लाटून घेऊया। चपाती बघा लाटून घेतलेली आहे एवढ्या आकाराची, आणि जाड आहे बघा, जास्त पातळ पण नाही काय नाही, पीठ लावून लाटलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे। जास्त बघा मी टाकलेलं आहे आणि एवढं ठेवलेलं आहे। एवढे ह्याच्यामध्ये छोटे छोटे केले तर 4-5 होतात। मी एकदम बघा मोठं असं बनवून दाखवणार आहे। तर बघा अशा पद्धतीनं पकडायचं, हे असं लूज पकडायचं असं वरती, हे बघा हे असं, आणि ही जी वरची बाजू आहे ना ही बघा ही अशी। आता हे काय होतं माहिती आहे का, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढू शकता, पण त्यासाठी मी तुम्हाला सांगितले लूज पकडायचं। नसेल पाहिजे तर बघा हे अशा पद्धतीमध्ये परत खाली येतं सगळीकडं, आणि आता आपल्याला हातानं पसरायचं। हे तुम्हाला आत्ताच मी सांगते, आपण जर जास्त असंच भरलं का नाही तर मग कधी पण असा पराठा हा फुटतो। मग त्यासाठी सांगते काय करायचं, तर कमी भरलं तरी पण चालतं, पण जेव्हा आपण असे पराठे बनवतो का नाही कुठलं पण टाकून, तर त्यासाठी ना जास्त भरलं तर चव येते चांगली। पराठा कशाला म्हणतात जास्त भरायला। आता बघा मी हाताला पीठ लावून घेतलेलं आहे, हे बघा ह्याच्यात काय जास्त नाही असं पीठ आहे। आणि आता ह्याला काय करायचं, आपण पहिलंच हातानं थोडंसं दाबून दाबून असं मोठा करायचा सगळीकडून, म्हणजे मधली बाजू आपली लई जास्त जाड येत नाही। बघा असं पसरून मी थोडंसं घेतलेलं आहे, जास्त बी पसरलं नाही, थोडंसंच पसरलेलं आहे। आता आपल्याला खालच्या साईडला काय करायचं माहिती आहे, परत थोडंसं पीठ टाकून घ्यायचं असं, आणि हलक्या हातानं लाटायचं, जास्त जोर देऊन लाटायचं नाही आहे, एकदम हलक्या हातानं। आपल्याला जास्त काय तर मोठा बी करायचा नाही, काही असं बाहेर निघतं। बघा अशा पद्धतीमध्ये मी सगळ्या साईडून बघा मी लाटून घेतलेला आहे। जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण करायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात भरलं गेलेलं आहे। आता हे बघा हे असं साईडला बघा निघालेलं आहे थोडं थोडंसं, कारण की मग हे बघा असं हातानं सुद्धा तुम्ही दाबून थोडासा मोठा करू शकता, ना तर कमी भरलं तरी पण चालू शकते। आता आपण ह्याला भाजून घेऊया।
तवा ठेवलाय बघा गरम करायला. हा लोखंडाचा तवा आहे आणि चांगला गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हे मी टाकून घेणार आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे. आता मी काय करणार आहे माहिती आहे का, हे काही असं हातानं थोडंसं दाबून 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 अजून थोडंसं मी मोठं करणार आहे अशा पद्धतीमध्ये. पण जेव्हा आपण हा पराठा खातो ना भरलेला असा गच्च एकदम, तर चवीला एक नंबर लागतो. आता हे ह्याला आपण आता तूप तेल की बटर वगैरे काहीच लावायचं नाही आहे. गॅस केला आता बघा मी मीडियम, आणि मीडियम गॅसवर एकसारखं आपल्याला ह्याला हलवून हलवून एकदम क्रिस्पी भाजून घ्यायचे की आपली वरची जी साईड आहे ना कडक झाली पाहिजे. मग आतलं जेव्हा आपण कापून खातो ना ते एक नंबर लागतं. पलटे करून घेऊया आपण आता. हे बघा अशा पद्धतीने. आता ही खालची साईड पण आपण जरा चांगली भाजून घेऊया. खालची साईड पण बघा चांगली भाजली गेलेली आहे. आता पराठा काय आपला अजून भाजला नाही आहे बघा, असा जो वर दिसतोय ना असंच खालून पण भाजलेला आहे. गॅस एकदम बारीक केलेला आहे बघा. आता असं थोडासा सगळीकडून बटर टाकून घ्यायचा फिरवून सगळ्या साईडून. आता बटर नाही आहे तर तूप असलं तर तूप टाका, तूप नसलं तर तुमच्याकडं मग तेल वापरलं तरी चालेल. असं काय नाही आहे की तुम्हाला बटरच पाहिजे. गॅस एकदम बारीक करायचा. आता बिलकुल गॅस आता वाढवायचा नाही आहे, कारण आपण एकदा बारीक केला परत एकदा मिडियम केला तर आता आपल्याला ही बारीक गॅसवरच एकदम गोल्डन कलरवर आला पाहिजे असं भाजून घ्यायचा व्यवस्थित एकदम. आता मी बटर टाकल्यानंतर बघा असं फिरवून फिरवून बारीक गॅसवर भाजलं होतं. तुम्हाला मी खालची साईड दाखवते, फक्त तुम्हाला मी वरची साईड दाखवली होती. हे बघा. आणि आता प्रत्येकाचा प्रश्न असतो, आता ही खालची साईड तुम्ही जाड जरा बनवले तर भाजल का? मस्त भाजतं बघा एकदम. आता आपल्याला याला तेल नाही टाकायचं, तूप नाही टाकायचं, बटर नाही टाकायचं, काहीच टाकायचं नाही. आता आपल्याला खालीवर करून बघा असं चांगलं भाजून घ्यायचं. बारीक गॅसवर बघा मी सगळ्या साईडून भाजलेला आहे. तर बघा साईडनं पण बघा एकदम मस्त असा भाजला गेलेला आहे. असा दाबून 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 असा भाजून घ्यायचा. आता तुम्हाला ह्या साईडनं पण बघा किती क्रिस्पी कडक झालेला. आता तुम्हाला मी पाठीमागची साईड पण दाखवते बघा, मस्त असा भाजला गेलेला. आता गॅस करणार आहे बंद आणि तुम्हाला मी दाखवते कापून की हा पराठा जे बनवला आहे आपण एवढं जास्त साहित्य टाकून इतकं जाड, आत बघा तुम्ही किती भारी झाला आहे तो. आणि एक जरी खाल्ला ना असा पराठा तर पोटभर होईल आणि चवीला एक नंबर आहे. बाकी दुसरं सांगण्यापेक्षा ते तुम्हाला मी सांगते चवीला. तर हे मी थोडंसं कापून घेते, भाजते. खाली उतरून जरी घेण्यापेक्षा असं वरतीच तुम्हाला दाखवते. गॅस तर मी बंदच केलेला आहे बघा. मस्त बघा ते पाठीमागच्या साईडून घेऊया करून. कडक भाजला आहे बघा, किती कुरकुरीत वाटतोय बघा. हे काय बघा, हे का किती भरला आहे बघा गच्च एकदम. आणि आतपर्यंत चांगला भाजला गेलेला. तर हा बघा आपला साईडला आला बघा एक तुकडा. ही पण बाजू तुम्हाला मी दाखवते बघा किती मस्त भाजली गेलेली आहे. आणि चवीला बघा आतपर्यंत पूर्ण जे आपण पलटी करून गोल करून बी केलं होतं ना तिथं पण पूर्ण मसाला असा बसला गेलेला आहे. तर अशा पद्धतीत पराठा बनवायचा कधी पण. एक पराठा डब्याला जरी मुलांना दिला ना तर पुष्कळ होतील, चवीनं खातील. आणि पीठ तर काय गव्हाचं मळलेलंच असतं. अशा पद्धतीनं करून घ्या. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.